एक महत्त्वाची बातमी, नवी मुंबई महानगरपालिकेनं हिरानंदानी हॉस्पिटल सोबत केलेला करार रद्द करून जोरदार दणका दिलाय। एवढंच नाही तर 1 महिन्याच्या आत रुग्णालयाची जागा रिकामी करा असे आदेशही नवी मुंबईच्या महानगरपालिकेने दिलेत। वाशी इथल्या प्रथम संदर्भ रुग्णालयातला अर्धा भाग हिरानंदानी हॉस्पिटलला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाकरता देण्यात आलेला होता। मात्र हिरानंदानीनं परस्पर फोर्टिजला हे हॉस्पिटल चालवायला दिलं। त्यामुळे महापालिकेनं 1 महिन्यापूर्वी हिरानंदानीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती। त्यानंतर आज करार रद्द केल्याची नोटीस दिली आहे। माझ्या सहकारी स्वाती नाईक आपल्या संपर्कात आहेत। स्वाती, सर्वसामान्यांच्या मालकीची सार्वजनिक संस्था म्हणजे परस्पर हा सगळा व्यवहार या हॉस्पिटलने केला, या सगळ्या निर्णयापाठीमागे आयुक्त तुकाराम मुंडेंचं श्रेय आहे का? नवी मुंबईकरांची काय प्रतिक्रिया या निर्णयानंतर येते? नक्कीच अजित, हिरानंदानीला बरोबर महापालिकेने करार केला होता। त्यानंतर परस्पर हिरानंदानीने फोर्टिजला हे हॉस्पिटल दिलं होतं आणि हे प्रकरण खूप वर्षापासून चालू होतं। आधीच्या आयुक्तांनीही याबाबत पालिकेला हिरानंदी प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस दिली होती। याबाबत कोर्टातही ते गेले होते, परंतु धडक कारवाई याच्यावर काही झाली नव्हती। याबाबत 1 महिन्यापूर्वी तुकाराम मुंडे यांनी देखील या हिरानंदी प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती की तुम्ही परस्पर फोर्टिजला हे हॉस्पिटल दिलेलं आहे, तर तुमच्यावर कारवाई का करू नये अशा प्रकारची ही कारणे दाखवा नोटीस बजावली होती। आणि त्यानंतर आज त्याच्यावर कारवाई करत तुकाराम मुंडे एक थेट प्रश्न विचारतो, या आधीचे आयुक्त नोटिसा पाठवत होते, कारवाई होत नव्हती, या पाठीमागे मोठे लागेबांधे आणि राजकीय हस्तक्षेप होता का? आणि आता तुकाराम मुंडे या कारवाईवरती ठाम राहतील, त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया मिळते का? तुकाराम मुंडेंनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे की याच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं। कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं होतं, त्यानुसार त्यांनी ही कारवाई केलेली आहे। कारण कुठेतरी अटी आणि शर्तींचं उल्लंघन या हिरानंदानींनी केलं होतं पालिकेबरोबरचं, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे असं पालिका प्रशासनाकडनं कळवण्यात आलेलं आहे। त्यानुसार ही कारवाई पहिल्यांदा होत आहे, त्यामुळे जनतेमध्ये मात्र जो असंतोष होता पालिका प्रशासनाकडून की या हॉस्पिटलवरती कारवाई केली जात नाही, मोठं प्रशासन आहे, मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्यावरती दबावामुळे कुठेतरी कारवाई होत नव्हती, परंतु आता ती केली गेली। त्याच्यामुळे लोकांमध्ये मात्र समाधानाचं वातावरण आहे की अशा हॉस्पिटलवरती सुद्धा कारवाई केली जात आहे नवी मुंबईमध्ये। खरंय स्वाती, एक प्रकारे मराठीत एक म्हण आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार, तसं या हिरानंदानीनं हा सगळा प्रकार केला होता। आणि शाब्बास तुकाराम मुंडे, पुन्हा एकदा मुंडेंची पाठराखण नवी मुंबईकर या निर्णयाकरता करतायत। माध्यम म्हणून आपणही मुंडेंच्या पाठीशी आहोत। किती दबाव आला, या बड्या धेंडांनी कुणाचाही दबाव आणला तर पालिका प्रशासनानं झुकू नये, नवी मुंबईकरही त्यांच्या पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा करूया। धन्यवाद स्वाती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।